सध्या अशोक खरात प्रकरण पेटलेलं आहे. ती महिला अशी आतमध्ये आली, तिने स्वतःचे कपडे काढले आणि स्वतःचे त्याचेही कपडे काढले. हा याला बलात्कार कसा म्हणतो? दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. महिला त्याच्याकडे का जायच्या? त्यांना सांगायचं मी तुमचं शुद्धीकरण करतो. आता हा खरात बाबा का वाढला? कारण ह्याने जर बोललं तर राजकीय पुढारी नेते यांची नावं पुढे येतील. त्यांनी देखील ह्याच्यामध्ये अबेटमेंट ऑफ दिस क्राईम याच्या त्या श्रेणीमध्ये आलेले आहेत. पण याच्यामध्ये कायदा महिलांना कुठलं बळ देतो? तेजस्वी सातपुते नावाची जी महिला ती सो कॉल्ड सिंग म्हणून स्वतःला घेते वगैरे, पुरावेच नाहीये, मग त्याला शिक्षा कशी लागणार? ह्या महिला ज्या एक्सपोज झाल्या त्याचे फोटो जे आहेत ते बाहेर आलेले सगळे. एवढं सगळं महिलांवर केले कृत्य, त्याबद्दल तो क्लीन चिट मिळेल त्याला? मारल्यासारखं करायचं, त्याने रडल्यासारखं करायचं. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचा हा आजचा पॉडकास्ट हा विशेष आहे, कारण आमचा हा आजचा पॉडकास्ट फक्त महिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी आहे. अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाची चर्चा सध्या सगळीकडेच आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणारा आज हा बाबा गजाआड आहे. पण प्रश्न असा आहे की ही वेळ यावीच का? कारण ज्या महिला भोंदू बाबाच्या जाळ्यात ट्रॅपमध्ये सापडल्या आहेत त्यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उभारले आहेत. पण या महिलांनी जर वेळीच आवाज उठवला असता तर कदाचित आज ही वेळच आली नसती. ज्यावेळी अशोक खरातने पहिल्या महिलेचं असं लैंगिक शोषण केलं, त्यावेळी जर त्या महिलेने अलर्ट होऊन सावध होऊन दुसऱ्या महिलांना सावध केलं असतं किंवा त्याच्या विरोधात तक्रार केली असती तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं. पण महिला प्रामुख्याने ज्यावेळी अशा अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळी प्रामुख्याने महिला त्या अत्याचार करणाऱ्याच्या विरोधामध्ये आवाज लवकर उठवत नाहीत, त्या घाबरतात. याच्यामागे अनेक सामाजिक कारणं देखील आहेत. प्रतिष्ठेचा प्रश्न तर असतोच, शिवाय त्या महिलेची मानहानी देखील होते. परंतु कायदा अशा महिलांच्या बाजूने नेहमीच उभा असतो, हे महिलांना कळायला हवं. कारण आपण जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत असे भोंदू बाबा वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या नावाने जन्म घेतच राहणार आहेत आणि अशीच पिळवणूक आपली करतच राहणार आहेत. आज या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲडव्होकेट नितीन सातपुते सर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. सर, सध्या अशोक खरात प्रकरण पेटलेलं आहे देशभरामध्ये, काय सांगाल याबद्दल? सध्या अशोक खरात जे प्रकरण आहे हे भारतामध्ये हे नवीन प्रकरण नाही. अशोक खरातने जे केलं आहे महिलांच्या आणि लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि त्याला पाठबळ देणारे आपले जे राजकीय पुढारी नेते, काही सरकारी पदावर असलेल्या काही महिला आणि उच्च पदस्थ महिला ज्या आहेत किंवा श्रीमंत घरातील महिला आहेत त्यांनी त्याला जो सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे हे संपूर्ण कांड जे काही सध्या घडलेलं आहे हे घडलेलं आहे. अशोक खरात सारखे इतर देखील बाबा हे देशामध्ये आहेत आणि होत आहेत आणि रोज निर्माण होत आहेत. तुम्ही जर संपूर्ण भारताची लिस्ट जर पाहिली किंवा महाराष्ट्रात पाहिली तर ते कोण नित्यानंद बाबा, स्वरूपानंद बाबा, तो बागेश्वर जे आहेत ते, आणि असे अनेक बाबा आहेत. आता ते कैलास म्हणून ते एक आहे बघा, ते नित्यानंद, त्यांनी तिकडे अमेरिकेत त्यांनी हे स्वतःचे कैलास बनवलं आहे. यामागे ज्यांना शिक्षा लागली असे आसाराम बापू जे आहेत, आसाराम आहेत, राम रहीम आहेत आणि असे अनेक बाबा आहेत. आणि त्यांनी लोकांच्या ह्या सगळ्या सायकोलॉजीचा अभ्यास करून आणि मजबुरी किंवा त्यांना जे असलेला त्रास किंवा त्यांना हातबल झालेला असतात अशा गोष्टींचा ह्या सगळ्या सायकोलॉजीचा अभ्यास करून लोकांना हे लुटायचं ठरवलं. त्यांचं त्यांनी शोषण केलं, आर्थिक शोषण केलं, मानसिक शोषण केलं, लैंगिक शोषण केलं. तर आता मला तर कळलं की ह्या खरात बाबा जे आहेत त्याच्याकडून पुरुष देखील इकडे गेले होते वगैरे वगैरे असं काही कळलं. तर ह्या संपूर्ण हा जो प्रकार होतो या खरात बाबाला राजकीय पुढाऱ्यांनी मदत करून त्यांनी देखील ह्याच्यामध्ये अबेटमेंट ऑफ दिस क्राईम याच्या त्या श्रेणीमध्ये आलेले आहेत. जसं अक्षय शिंदे प्रकरण झालं होतं बदलापूरच्या शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये हे लैंगिक प्रकार जो झाला बालकांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये काही सरकारमधील लोक आणि याच्या ज्या पॉर्न क्लिप होत्या ह्या पॉर्न क्लिप या पब्लिश झाल्या होत्या किंवा विकल्या गेल्या होत्या किंवा ह्याचा धंदा त्या ठिकाणी चालू होता. हा जो अक्षय शिंदे नावाचा हा जो पिऊन होता त्या शाळेमध्ये, त्याला ह्या ठिकाणी हे सगळं सेटअप करण्यासाठी त्याला तिथे वापरलं जायचं. ह्याला संपूर्ण प्रकार माहीत असतो आणि त्यामुळे ही बाब उघड होऊ नये आणि उघड झाली तर यांना त्रास होईल त्यासाठी याचा खून केला. त्याचा खून झाला ही बाब आता स्पष्ट झाली. माननीय न्यायालयाने याचं ऑब्झर्वेशन नोंद केलं आहे आणि त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्यावेळेस अक्षय शिंदेला जेव्हा पकडलं होतं या पॉर्न क्लिपच्या बाबतीमध्ये,
त्यांनी सांगितलं की मला मीरा बोरवरकर यांच्याशी मला बोलायचं आहे आणि त्यांना माझी सिक्रेट शेअर करायची, मी त्यांना सांगणार, अजून कोणाला सांगणार नाही. त्यामुळे त्याला ठाण्यावरून जेव्हा त्याला घेऊन गेले, त्याला गाडीमध्ये त्याला त्या गोळ्या घातल्या त्याच्यावर आणि त्याला मारून टाकलं. म्हणजे हे सत्य जे होतं, जे सिक्रेट होतं, ते दाबलं गेलं. आता हा अक्षय शिंदे आहे, त्या तसंच अशोक खरातच्या बाबतीमध्ये काही महिला, काही लोक, काही नेत्या, काही पुढारी देखील म्हणाले की याचा खून होऊ शकतो, कारण ह्याने जर बोललं तर राजकीय पुढारी, नेते यांची नावं पुढे येतील. आणि महिला अध्यक्ष, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्यांचे देखील संबंध किंवा लिंक जे आहे आता ते सगळ्या मीडियामध्ये दाखवत आहेत की कसे त्यांच्याकडे जायचे, त्यांचे पाय धुवायचे, त्यांच्याकडे फोटो काढायचे, त्यांना हार घालायचे वगैरे वगैरे. आणि त्यांना फॉलो करून त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्यामुळे इतर महिला त्या ठिकाणी गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे मी ट्विट केलं होतं मागे की महिला आयोगाच्या जेव्हा रुपाली चाकणकर त्या अध्यक्ष होत्या त्यांच्या काळामध्ये त्यांचं रजिस्टर चेक करा, त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी यांची लिस्ट काढा आणि खरत बाबाकडे ज्या महिला गेल्या आहेत त्या महिलांची लिस्ट ही तुम्ही टॅली करा, तुम्हाला ते टॅली होत आहेत का बघा. जर तसंच असेल तर मग रुपाली चाकणकर ह्या देखील त्यात आरोपी म्हणतात. महिला आयोग जे आहे सरकारचं, राज्याचं, तिकडे आलेल्या महिलांना तुम्ही तिकडे जर डायव्हर्ट करत असाल तर त्यात तुम्ही फार मोठे दोषी आहात. तुम्ही तर फार मोठा तुम्ही ह्या देशाचा विश्वासघात केलेला आहे तसं असेल तर. पण त्यासाठी मी मागणी केली होती. आणि असे अनेक हे जे प्रकार आहेत. आता खरात बाबा का वाढला त्याचं उत्तर त्यांनी आज मीडियामध्ये आलेलं आहे. खरात जे आहे, खरात भोंदू बाबा, त्यांनी सांगितलं की मी यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आणि त्यांनी अजून एक वक्तव्य केलं होतं आज की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. म्हणजे दुनिया झुकती है, दुनिया तेव्हाच झुकते की जेव्हा तो माणूस की व्यक्ती जी आहे ती अपरिहार्य कारणामुळे किंवा असहाय्य झाल्यामुळे किंवा त्याला कोणताही उपाय सुचत नसतो, अशा वेळेस त्यांना काहीतरी अडचण असते, त्या अडचणीचं निवारण कुठे होत नसतं किंवा ती अडचण कोणाला सांगू शकत नाही. अशा वेळेस ते एक सोपा सोयीस्कर असा मार्ग कोणातरी मार्फत ते शोधतात. मग असे बाबा पैदा होतात, मग त्या बाबांकडे जातात. आता खरत बाबाच्या जे तुम्ही पार्श्वभूमी जर पाहिली, एवढी गडगंज संपत्ती बनवली लोकांच्या मजबुरीचा, असहाय्यतेचा फायदा घेऊन. तो काहीतरी हे मंत्री त्याच्याकडे जायचे, त्यांना एक लिक्विड द्यायचा पहिला. लिक्विड कशाचं होतं काय माहीत नाही, पण आता जसं पोलिसांनी सांगितलं तो त्यामध्ये वायग्राची गोळी पावडर करून टाकायचा, अजून काहीतरी टाकत असेल, आणि त्यामुळे त्यांना एकदम तरुण झाल्यासारखं वाटायचं आणि त्यांचा परफॉर्मन्स वाढायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग हे त्यांनी काय केलं, या मंत्र्यांच्या काही गोष्टी होत्या खाजगी, त्याचा त्यांनी अभ्यास करून त्यांना ते द्यायला चालू केलं. महिलांच्या समस्या, महिला त्याच्याकडे का जायच्या, त्यांना सांगायचं मी तुमचं शुद्धीकरण करतो, तुमचं काय ते खाजगी भागात वगैरे तो स्पर्श करायचा वगैरे, ते व्हिडिओ तुम्ही बघितले सगळे. मग या संपूर्ण महिलांना त्या ठिकाणी जावंसं का वाटलं. भारतामध्ये कायदे एवढे सक्षम आहेत, भक्कम कायदे आहेत, मग त्यांनी एका वकिलाकडे न जाता, एखाद्या डॉक्टरकडे न जाता इकडे हा बाबा त्यांनी का निवडला, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, या मानसिकतेचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या भारत देशामध्ये एवढे मनसोपचार तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट असतात, त्यांच्याकडे हे जात नाही, गपचूपपणे तिकडून त्यांच्या समस्या सांगतात आणि त्याचा हा बाबा याचे गैरफायदा घेतात. त्यामुळे अशा या समस्येबाबत तुम्हाला एक मल्याळम फिल्म आली होती ट्रान्स नावाची, फहाद फाजिल नावाचा कलाकार उर्फ विजू, तो तुम्ही चित्रपट नक्की पहा तुम्ही तो पिक्चर. त्यामध्ये हे संपूर्ण सगळं या देशातील, या राज्यातील, या भागातील लोकांचं जी मानसिकता कशी असते, लोक त्याच्याकडे कसं जातात हे दाखवलं गेलेलं आहे. एक असे जसे आता काही हिंदू बाबाला सांगितलं तसे ख्रिश्चन बाबा देखील आहेत, मुस्लिममध्ये पण फकीर बाबा आहेत. तुम्ही फेसबुकला पाहत असाल की कोणतरी बाबा असतात, ते नकली खेळणे, ते बंदूक घेऊन त्याला गोळ्या मारतो आणि ते बरे होतात. अजून काय हातोड्याने मारतात, काय अजून कसे प्रकार असतात. ख्रिश्चन बाबा देखील येतात, ख्रिश्चन म्हणजे आता मिशनरीमध्ये येतात, लंगडे बी दौडते असं काही बघा, ती लंगडत येतो तो आणि तो हात ठेवतो आणि तो लगेच पायावर चालत जातो, ह्या तो लंगडे बी दौडते आहे, असं ते वक्तव्य आहे. म्हणजे हे लोकांना मिसगाडी करण्याकरता असे जे चित्रफिती बनवले जातात, हे व्हिडिओ बनवून ते रिलीज केले जातात. त्याने होतं काय, लोक जे असतात की ज्यांना समस्या असतात त्यांना असं वाटतं इकडे हे होईल, हे बरोबर होईल. काही लोक गरीब असतात, त्यांना डॉक्टरची इलाज करण्यासाठी पैसे नसतात, मग ते देखील याला बळी पडतात, महिला बळी पडतात. आता महिलांकडे देण्यासारखं काही नसतं, मग ते याचा अगतिकतेचा फायदा घेतात, त्याला बरं करतो असं सांगून त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं आणि हे संपूर्ण समाजाचं शोषण होत असतं. आता तुम्हाला एक सांगतो, हा जसा खरात बाबा होता, बागेश्वर धाम ते MP मधले जे आहेत धीरेंद्र शास्त्री बाबा, मी अनिसचं पण काम करतो, श्याम मानव यांची संस्था, अगोदर नरेंद्र दाभोळकर त्यामध्ये होते.
यांनी 2 वर्षापूर्वी मीरा रोड इथे येऊन दावे केले, चमत्काराचे दावे केले. असे दावे की मी असे चमत्कार करू शकतो वगैरे वगैरे. तर आम्ही त्या कार्यक्रमाला विरोध केला. ही चमत्कार करणं, चमत्काराचे दावे करणं हे जे सगळी ही बाब आहे ही गुन्ह्यामध्ये येते. महाराष्ट्राचा जो कायदा जो आहे 2013ला श्याम मानव जे आहेत आपले अनिशे, द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरॅडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर अनह्युमन इव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिस अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट 2013 हा कायदा आम्ही बनवला. या कायद्यातल्या बऱ्याचशा तरतुदी होत्या, बराचसा मोठा ड्राफ्ट होता. मुक्ता दाभोळकर याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत, श्याम मानव आहेत, श्याम मानव अध्यक्ष होता. सरकारला ड्राफ्ट दिला. सरकारने तो ड्राफ्ट जसाचे तसा घ्यायला पाहिजे होता. त्यांनी तो ड्राफ्ट असा न घेता फक्त काही बाबी त्यात घेतल्या, समाविष्ट केल्या. संपूर्ण जर ड्राफ्ट घेतला असता त्यांनी तर आज जे काही घडतं ते झालं नसतं. या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हा कायदा लोकांपर्यंत पोचला पाहिजे. या कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत अजून ज्या आम्ही ड्राफ्टमध्ये दिल्या होत्या त्या त्रुटी याच्यामध्ये समाविष्ट करून त्या घेतल्या पाहिजे, त्या त्रुटी काढल्या पाहिजे. जो सर्वसमावेशक असा ड्राफ्ट हा करून आता तरी सरकारने डोळे उडायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे कमी आहे ते करून द्यायला पाहिजे. दुसरी बाजू अशी होती की ज्यावेळी एखाद्या महिला लैंगिक छळाला सामोरी जाते त्यावेळी ती उघडपणे म्हणजे त्याचा विरोध पण करू शकत नाही. कारण जसं आपण म्हणतो की सामाजिक प्रतिष्ठा असते, तिची मानहानीची देखील ती घटना असते तिच्यासाठी. आपला समाज अशा महिलांना एक्सेप्ट करत नाही किंवा सगळ्यात पहिले तिलाच दोष देतो. त्यामुळे महिला पुढे येत नाहीत. पण समजा कायद्याचं बळ जर तिला मिळालं तर महिला पुढे येतील. आपण याआधी देखील मी टूची मोहीम बघितली होती की एकामागोमाग एक महिला पुढे आल्या. अशोक खराच्या बाबतीत देखील तेच झालं. आधी सुरुवातीला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हळूहळू महिलानंतर म्हणजे CMनी यांनी स्वतः म्हणजे थोडंसं इनिशियल घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने आव्हान केलं त्यानंतर महिला पुढे यायला लागल्या. हेल्पलाईन सुरू केली, त्याच्यावरती महिलांनी आपल्या तक्रारी दाखल करायला सुरुवात केली आहे. पण याच्यामध्ये कायदा महिलांना कुठलं बळ देतो हे सांगा, म्हणजे त्याच्यामुळे महिला सुरक्षित स्वतःला समजू शकतील. मी टू मुवमेंट भारतामध्ये 2018मध्ये जास्त वाढायचं कारण असं होतं की त्यावेळेची जी एक कलाकार ॲक्ट्रेस तनुश्री दत्ता ही होती. तिच्यावरती 2008मध्ये फिल्म जगतमधले एक मोठे नामी कलाकार होते. त्यांनी तिच्या बाबतीमध्ये लैंगिक छळ असा तो तिच्या सेटवरती 2008ला केला होता. तर त्यावेळेस तिला कळलं नाही, तिला कायदेशीर मदत तिला प्रॉपर मिळाली नाही. पण तेव्हा एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं की तिच्यावर जे घडलं त्या कलाकाराचं नाव तिने घेतलं आणि त्यानंतर तिला नोटीस मिळाली, बदनामीची डिफॉमेशनची नोटीस मिळाली. ती बदनामीची नोटीस घेऊन ती माझ्याकडे आली होती. तिने स्टेटमेंट केलं की माझ्या 2008ला सेटवर असताना माझ्या अमुक ठिकाणी हात लावला आणि माझा छळ केला आणि ह्या व्यक्तीने छळ केला. तर तिला मग तिने कारवाई न झाल्यामुळे, कोणताही FIR किंवा गुन्हा नोंद न झाल्यामुळे त्या आरोपींनी त्या व्यक्तीने तिला ती नोटीस पाठवली. मग त्याचं करायचं काय? मग 2008चा घटनेचा गुन्हा जो आहे मी 2018ला त्या आरोपीच्या विरुद्ध दाखल केला होता. हे सगळी मी टू मुवमेंट मी राबवली त्यावेळेस. जेव्हा हे प्रकरण मीडियामध्ये आलं, सर्वांना त्याचे अधिकार, लैंगिक छळ झाल्याबाबतची त्यांना जाणीव झाली आणि यात कायदा आहे, 10 वर्षांनी हा गुन्हा दाखल होऊ शकतो, याबाबतचं हे सगळं लोकांपर्यंत पोचलं. हे जसं प्रकरण मी टू बाहेर आलं तसं आता एक खराब प्रकरण आहे. सरकारने एक इनिशिएटिव्ह चालवली पाहिजे. सरकार देखील आता सरकार बघा जे आहे राज्य सरकार, तुम्हाला ते फार एकदम न्यूट्रल वाटतं बघा. म्हणजे असं ते कोणतं असं ठोस असं कारवाई करता तुम्हाला दिसत नाही की कारवाई केल्यासारखं दाखवायची, म्हणजे मारल्यासारखं करायचं आणि त्यांनी रडल्यासारखं करायचं, असं चालू आहे. तर त्यामुळे असं काहीतरी इनिशिएटिव्ह ठोस असं त्यांनी ही पावलं उचलली पाहिजे. ती पावलं उचलली जात नाही. असे अनेक बाबा आलेले आहेत, अनेक बाबा येणार आणि असंच होत राहणार. त्यासाठी सरकारनं अशी ठोस अशी पावलं उचलली पाहिजे आणि याबाबतची अवेअरनेस जनतेमध्ये, लोकांमध्ये पसरवलं पाहिजे. हा जो कायदा जो आहे, आता मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवला, एवढा मोठा लांबलचक नाव त्याचं आहे. सामान्य माणसाला याचं कायद्याचं नाव माहिती असेल का? अंधश्रद्धेविरोधी कायदा हा जो कायदा आहे, ठीक आहे, अगदी छोटा कायदा आहे. कलम 3मध्ये याचे सगळे प्रावधान दिलेले आहे. काय केल्याने हा कोणता गुन्हा होतो संपूर्ण त्यात दिलेला आहे. लैंगिक शोषणबाबत जो भारतीय दंडविधान होता त्यामध्ये कलम 354 होतं, 509 होतं आणि 376 बलात्काराचं प्रकरण होतं, 377 अनैसर्गिक प्रकार होता. BNSमध्ये आता ते आलेलं आहे, 74 आहे, 76, 79मध्ये आलेलं आहे. तर हे संपूर्ण याची कायद्याची बाजू लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. लोकांसाठी अशा काही NGO किंवा सरकारने पुढाकार घेऊन एक संस्था, जवळचं एक
मार्गदर्शन सेंटर असे उभारले पाहिजे, जेणेकरून महिलांना ते सहज असं वाटलं पाहिजे, सुसह्य वाटलं पाहिजे, कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, म्हणजे भीती वाटली नाही पाहिजे. अशा रीतीने हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. खरंच प्रकरण जे आहे या ठिकाणी महिलाच्या विरोधी आहेत. तुम्ही तर मगाशी म्हणाल त्या महिलांचं पुढे काय. ह्या महिला ज्या एक्सपोज झाल्या, ज्या मीडियामध्ये आल्या, त्यांचे नागडेगुडे फोटो आहेत, नग्न फोटो, ते बाहेर आलेले सगळे. मग ह्या महिला ज्या आहेत यांनी इथपर्यंत गेलेल्या आणि ह्या शेअर करणाऱ्या देखील महिलाच आहेत. त्यांना क्रिटिसाइज करणाऱ्या देखील महिलाच आहेत. त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, त्यांचे सांत्वन करायला पाहिजे किंवा अशा गोष्टी जास्त पब्लिश होऊ नये याकरता ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सर, या अशा घटना जेव्हा घडतात, जसं ते व्हिडिओ व्हायरल झालेत त्या महिलांचे, तर अशा वेळी कायदा कशा पद्धतीने महिलांना मदत करू शकतो? भारतीय दंडविधानामध्ये जी कलम होती की 509 महिलांचा विनयभंग झाला किंवा अश्लील बोललं किंवा तोंडी काही बोललं असेल तर 354 होतं, महिलांचा मॉलेस्टेशन झाला किंवा पुढे असं अनवॉन्टेड स्पर्श झाला, बलात्काराची प्रकरणं होती 376 होतं, 77 होतं. याच्या व्यतिरिक्त हा जो कायदा आहे, हा ब्लॅक मॅजिक ॲक्ट जो आहे किंवा अंधश्रद्धाविरोधी कायदा जो आहे, यातली कलम 3मध्ये याच्यामध्ये सगळा समावेश होतो. त्याचबरोबर असे व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ पब्लिश करणं, त्यासाठी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 जो आहे त्यातला कलम 66, 67 जे आहेत त्यातला याचा आधार घेऊन या महिलांना संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करता येतो. आणि सुप्रीम कोर्टाच्या ललित कुमारी वगैरे जी गाईडलाईन आहे, दखलपात्र गुन्ह्यामध्ये महिलांच्या कायद्यामध्ये तात्काळ गुन्हा नोंद होतो, तात्काळ. त्यामुळे पोलीस हैगय करत नाही, त्या गुन्हा त्यात नोंद होतोच. बाकी राहिला पुढे तपासाचा प्रश्न, तपास कसा करायचा काय, हे सगळं त्या पोलीस अथॉरिटीवर डिपेंड असतं. त्यामुळे प्रत्येक केसमध्ये जरी गुन्हा दाखल झाला तरी त्यात चार्जशीट होईल किंवा आरोपपत्र दाखल होईल याची शाश्वती नसते. कारण पोलीस आपले जे आहेत ना, हे पोलीस पारंपरिक पद्धतीने तपास करतात. आता नवीन भरती होते, नवीन जे अधिकारी पोलीस PSI म्हणून येतात, ते थोडेसे त्यांना ते IT वगैरे या बाबतीत थोडे फॅमिलियर असतात आणि सोशल मीडिया वगैरे. पण जुने जे अधिकारी आहेत, जे ऑलरेडी होते किंवा त्यांचा ITशी किंवा कम्प्युटरशी जास्त संबंध येत नाही, ते याच्यामध्ये कमी पडतात. आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत, आता तुम्ही जर पोलीस इन्स्पेक्टर किंवा ACP, हे लोक जास्त कम्प्युटरची फॅमिलियर नाहीत. त्यामुळे तपासाला कुठेतरी याचा हार्म होतो, तपास व्यवस्थित होत नाही आणि अपुरी किंवा अर्धवट किंवा त्रुटी असलेली किंवा डिफेक्टिव्ह चार्जशीट कोर्टात जाते आणि त्याचा आधार त्या आरोपीला मिळतो. त्यामुळे पुढे भविष्यात जे काय होईल ते होईल, पण कायद्याचा आधार आता घेणं हे फार गरजेचं आहे. अशा प्रसंगांमध्ये कायद्याच्या अंतर्गत कुठल्या प्रकारची शिक्षा त्या म्हणजे भोंदू बाबा म्हणा किंवा महिलांना ब्लॅकमेल करणारे, आपण जसं म्हणतोय की महिलांना म्हणजे विनयभंग करणारे, कधी मेसेजवरनं त्यांना हे करणारे, कुठल्या प्रकारच्या शिक्षा कायद्यात होऊ शकतात? जसं मगाशी मी सांगितलं, जसं भारतीय दंडविधानामध्ये जी तरतूद होत्या त्याच तरतुदी आता PNSमध्ये आलेल्या आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेचा विनयभंग झाला तर त्या विनयभंगाला 3 ते 3 वर्षापर्यंत शिक्षा आहेत. म्हणजे कलम 509 जे आहे आता 79, त्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. जर त्या महिलेला फिजिकली तिला ॲब्यूज केलं किंवा टच केला किंवा मॉलेस्ट केलं, तिला हॅरॅसमेंट केली, 7 वर्षापर्यंतची तरतूद आहे. 7 वर्षापर्यंतची जेल, तुरुंगवास व दंड असे दोन्ही त्याला शिक्षा आहेत. याच्या पुढे तुम्ही जाल समजा तर आहे बलात्कार किंवा अनैसर्गिक बलात्कार. दोन वेगळ्या श्रेणीमध्ये असतात. बलात्कार हा नैसर्गिकपणे जो होतो तो बलात्कार, आणि अनैसर्गिक म्हणजे तो 377 कलम आहे. त्या गुन्ह्याला 14 वर्ष ते लाईफ अशी शिक्षा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो मागचं. शायनी अहुजेचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल. शायनी अहुजेच्या ती जी घरातली मोलकरीण, ती काय नाव होतं तिचं, त्या प्रकरणामध्ये मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठवली आणि ते प्रकरण नंतर उच्च न्यायालयात गेलं. ती जी मुलगी, नंतर ते प्रकरण सेटल झालं किंवा समझोता झाला, तरी देखील कोर्टाने त्या महिलेचा समझोता स्वीकार नाही केला. म्हणजे असं होऊ शकतं? होऊ शकतं, पॉसिबल आहे. म्हणजे पॉसिबिलिटी अशी आहे की त्या महिलेला इन्फ्लुएन्स केलं असेल, पैसे दिले असेल, पण कोर्टाने ते मान्य केलं नाही. त्यामुळे त्याची शिक्षा कायम केली आणि त्याची शिक्षा भोगली त्याने, आणि त्यामुळे त्याचं करिअर बराबर झालं. संपूर्ण त्याला तो फिल्म इंडस्ट्रीमधून तो आऊट झाला. आणि म्हणजे याचे गांभीर्य जे आहे ना, याची कॉन्सिक्वेन्स आहे, एक कॉन्सिक्वेन्स फार भयंकर आहे. आणि पण होतं काय, पण प्रत्येक वेळेस ना या महिला ज्या असतात ना, महिलेला दोष दिला जातो, महिलाच दोषी आहे किंवा आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण समाजात तसं स्वीकार नाही. त्यासाठी एक काउन्सिलिंग असं समाजामध्ये अशा काही संस्था, जसं मगाशी म्हणालो मी, यात ठेवल्या पाहिजे आणि त्याला आधार दिला पाहिजे. तू विक्टीम नाही आहेस,
तू विक्टीम नाही आहे, तू विक्टीमच नाही आहे. पहिली गोष्ट, जे घडला तो अपराध आहे. तो विक्टीम नाही. स्वतःला ती विक्टिमाइज करणं, 4 लोक त्याला काय म्हणतील, किंवा हीच ती बघा हे चाललेली महिला आहे, हिच्यावरच बलात्कार झाला होता हे, आणि हे तुझ्या मनात जेव्हा तिच्या इथं हे काढून टाकायचं. आजची आपली जी मानसिकता आहे या फार पुढे गेलेली आहे. जसं 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आपण बघा एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला तर आपण त्याला घटस्फोटित म्हणून असं म्हणायचे. पण आज समाजाने ॲक्सेप्ट केलं तर ते नॉर्मल वाटतं. आज ती घटस्फोट झाला असेल तर ठीक आहे, नॉर्मल आहे आज, असं काही. पण त्या काळात 30 वर्षापूर्वी तुम्ही बघा, समाज त्याकडे छिथू करायचा, हेटाळणी करायचा, त्याकडे वाईट नजरेने बघायचं, किंवा त्याला वेगळं असं समजायचा, हिच्याच काहीतरी दोष आहे. पण तसं आज समाजाने ते ॲक्सेप्ट केलं. असंच ह्या गुन्ह्याकडे या ज्या पीडित महिला ज्या असतात त्यांच्याकडे असं बघणं फार गरजेचं आहे. आणि हे बघायला पाहिजे आणि त्याला आधार द्यायला पाहिजे. त्याला असं वाटलं नाही पाहिजे की हा आपल्यावर जो लैंगिक अत्याचार झाला त्यामुळे आपलं सर्वस्व संपलं, आता आपण संपलो आहोत आणि आता यापुढे आपलं काय होणार नाही. हा जीवनाचा एक भाग असतो प्रत्येकाला. जसं आपण रस्त्याने जाताना एक अपघात होतो, एखादी गाडी इथे आपल्याला ठोकर मारते आणि पण पडतो, त्यात आपला पाय किंवा अवयव जातो, पण तो जीवन भरत असतो. पण तसंच हा अपघात समजायचा आणि पुढे गेलं पाहिजे. म्हणजे या घटना म्हणजे आयुष्यातला अपघात समजून मी पुढे गेलो पुढे गेलं पाहिजे. येस, अगदी नक्कीच. सर, ज्यावेळी अशा घटना घडतात, आपण जसं म्हणालो की प्रामुख्याने महिलांनाच दोष दिला जातो, पण जेव्हा एखादी महिला अशा एखाद्या बाबाच्याच, आपण आता बाबाबद्दल बोलतोय म्हणूनच, पण बाबाच नाही तर कोणीही अशी व्यक्ती असू शकते, एक नॉर्मल व्यक्ती देखील असू शकते की स्त्रियांना ते ब्लॅकमेल करत असतात, तर अशा वेळी महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्या माणसाच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही पोलिसात जाणार तर तुम्हाला काहीतरी थोडासा तरी एक दाखवावं लागतं, तुम्हाला एक एव्हिडन्स दाखवावा लागतो. कोर्ट तर पुरावेच मागतं. महिलांनी कुठल्या प्रकारचे पुरावे त्या माणसाच्या विरोधात गोळा करून ठेवायला हवेत ज्यावेळी तुम्हाला कळते की तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलात आणि हा पुढे त्रासदायक ठरू शकतो? असं आहे की महिलांचे लैंगिक जे छळ असतात ना, त्यासाठी पुराव्याची गरज लागत नाही. महिलांचं स्टेटमेंट जे आहे दॅट इज सफिशियंट, म्हणजे तेवढं सफिशियंट असतं. कोणतीही महिला जर त्या ठिकाणी अपराध घडला नसेल तर सांगणार नाही की माझा लैंगिक छळ झाला म्हणून. पहिली गोष्ट. राहिला प्रश्न ब्लॅकमेलिंगचा किंवा खंडणीचा किंवा अजून कुठला तिची हॅरॅसमेंट होत असेल मेसेजेस वगैरे, म्हणजे मेसेजेस त्यावरती येतो, त्या सेकंड पार्टवरती. लैंगिक छळाचा एक भाग झाला आणि दुसरा एक हॅरॅसमेंटचा भाग असतो की एखाद्या महिलेला एखादा पुरुष मेसेज करतो, ती त्याला ओळखत नाही किंवा त्याला तो मेसेज नको किंवा त्या व्यक्तीशी त्याला कुठलाही संपर्क ठेवायचा नाही. तो मानसिक त्रास जो असतो हॅरॅसमेंटमध्ये येतो, छळ असतो, तो देखील आपल्या नवीन कायद्याने तो कव्हर केलेला आहे. सारखं सिम्पल एखाद्या महिलेचा वारंवार तू जेवलीस का, तिची इच्छा नसताना त्याशी बोलायचा प्रयत्न करतो, एक कॉन्व्हर्सेशन इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतो, ते देखील या कायद्याच्या अंतर्गत आता ते समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे देखील कारवाई होते, त्यावर गुन्हा दाखल करता येतो की त्या महिलेची इच्छा नसताना तुम्ही त्याला मेसेज पाठवणं, जेवलीस का, कुठे चाललीस, किंवा काय कुठलेही काही असू शकतं त्यामध्ये, अशी कोणतेही मेसेज तिला पाठवणं, हा एक IT ॲक्ट जो लागतो हा गुन्हा आहे का, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट खाली तो येतो. तसाच महिलांचा छळ जो असो त्या छळाच्या खाली येतो, लैंगिक छळाच्या खाली येतो, किंवा इतर जे कम्प्युटर माध्यम जे असतात त्या माध्यमाच्या, म्हणजे कम्प्युटर जी सायबरमध्ये, येस, त्यामध्ये ते येतं. आणि या सगळे हे गुन्हे त्याला त्या व्यक्तीच्या विरुद्ध लागू होतात, त्यामुळे गुन्हा दाखल होतो. राहिला प्रश्न खंडणीचा किंवा कुठली डिमांड करणं, तर खंडणी मागितली किंवा पैसे मागितले किंवा ब्लॅकमेलिंग जेव्हा करतो व्यक्ती, तो त्याला काहीतरी त्याला पाहिजे असतं तिच्याकडनं, तेव्हा तो ब्लॅकमेल करतो. बघा मॅडम, हे माझ्याकडे असं आहे, मला हे माझं तुम्ही द्या, नाही तर मी अमुक करेन. ही झाली धमकी आणि ब्लॅकमेलिंग. जेव्हा असं काय होतं तर खंडणीचा गुन्हा दाखल होतो. खंडणी मागणं किंवा कधी अनवॉन्टेड गोष्ट मागणं आणि त्या महिलेच्या कुठल्या तरी गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे करणं, त्यासाठी खंडणीचे गुन्हे दाखल होतात. आणि नवीन PNS देखील असा त्यामध्ये समावेश केलेला आहे कायद्याचा, आणि त्याप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याला एक वेगळं कलम आहे, त्याखाली हा गुन्हा दाखल करता येतो आणि ती महिला पोलीस स्टेशनला जाऊ शकते. आणि खंडणी इवन सिम्पल, तुम्ही जर तुम्हाला म्हटलं ना की मॅडम हे तुम्ही मला हे जर नाही केलं तर मला एवढे पैसे द्या, नाही तर मी हे अमुक करेल, एवढं स्टेटमेंट जरी असेल दॅट इज सफिशियंट, त्यासाठी पुराव्याची गरज नाही. बाकी जे पुरावे म्हणतात ते सपोर्टिंग असतात. तुमच्या स्टेटमेंटसाठी जर तुमच्याकडे एखादा मेसेज जरी असेल, तो तुमच्या स्टेटमेंटला तो कॉरॉबरेट करतो, तुमची केस अधिक बळकट करतो. पण जर तो पुरावा नसेल तर गुन्हा दाखल होत नाही, असं होत नाही. गुन्हा दाखल होतो, पण बळकटी येण्याकरता हे संपूर्ण पुरावे, हे मेसेज चॅट किंवा कॉल डिटेल्स, जे कॉल लॉग असतो, हे सगळे पुरावे, किंवा एखादं तुम्हाला आलेलं पत्र किंवा CCTV फुटेज किंवा ती व्यक्ती तुम्हाला भेटली असेल तर ह्या सगळ्या कॉरॉबरेशनमध्ये हे सगळे पुरावे अधिक त्या गुन्ह्याला बळकटी देतात. त्यामुळे ते असलेच पाहिजे असं गरजेचं नसतं, पण ते असेल तर ह्या गुन्हा साबित करायला बळकटी मिळते आणि त्यामुळे कारवाई होते. सर, आपण अशोक खरात प्रकरणात बघितलं की याच्यामध्ये सुशिक्षित लोकांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे,
तर आजही आपल्याकडे म्हणजे आजही आपली लोक बंधुभावांच्याच मागे लागतात. त्यांनी सांगितलेल्या भविष्यावर स्वतःचं भविष्य घडवत असतात. तर अशा वेळी कायदा बंधुभावाला शिक्षा तर करेलच, पण अशा लोकांवरती देखील काही कायद्याचा काही बडगा आहे की नाही? कारण यांच्यामुळेच मग बाकीचे तसे इतर फॉलोअर्स त्यांना भेटतात. मी याचं उत्तर देण्याच्या अगोदर मी पाठीमागे जातो. भारतात जी नवीन संसद जेव्हा आपण ही बनवली, त्या संसदेमध्ये जेव्हा त्याचं उद्घाटन होतं, त्यावेळेस आपण आपले भारताचे राष्ट्रपती, महिला जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत, त्यांना बोलवणं अपेक्षित होतं. त्यांना बोलवलं गेलं नाही. त्या ठिकाणी या देशातील जे इंटेलिजंट क्लास असतो त्यांना बोलवलं गेलं नाही. या देशातील प्रोफेसर असतात त्यांना बोलवलं गेलं नाही. त्यावेळेस ते संसदेचं उद्घाटन करायला कोण गेलं होतं याची कल्पना आपल्याला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे, या देशातील संपूर्ण जे सनातनी जे बाबा जे होते, संत वगैरे वगैरे, हे संत जाऊन आपल्या संसदेचं जे भारताचं सर्वोच्च जे मोठी इन्स्टिट्यूशन आहे तिकडे जाऊन त्याचं उद्घाटन करतात. हे करून आपण भारत देशाला काय संदेश दिला? आपण हा संदेश दिला आहे की हा देश सनातनी आहे, हिंदू धर्माचा आहे, किंवा अशा रूढीप्रमाणे चालणारा आहे. तो घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे चाललेला नाही. संसदेमध्ये ज्यांना बोलवलं पाहिजे, ज्यांचा सन्मान करायला पाहिजे, त्यांना न बोलवता त्यांनी सनातनी लोकांना बोलवलं, संतांना बोलवलं, साधूंना बोलवलं आणि त्यांचं प्रमोशन केलं. जर मुळात संसदेमध्ये असा जर प्रकार होत असेल, त्या देशाकडे इतर लोकांकडून काय अपेक्षा करायला पाहिजे? लोक हे अनुकरण करतात. लोकांना जे मीडियामध्ये दिसतं त्याचं अनुकरण करतात. देशाचे पंतप्रधान ज्यांनी हे सगळं कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी साधू संतांना जे सपोर्ट केला, त्यावेळेस समर्थन केलं त्यांचं, त्यांना बोलवलं, त्यांना आदर दिला, राष्ट्रपतींचा अनादर केला. त्यामुळे चुकीचा मेसेज संपूर्ण देशामध्ये गेलेला आहे. आणि आता भोंदूगिरी किंवा खरातबाबाचं प्रकरण आहे, यांच्याकडे गेलेले जे बळीत आहेत, सगळे पीडित आहेत, ते सगळे पीडित हे श्रीमंत घरामधील आहेत. भारतामध्ये अजूनही आपला भारत देश 76-77 वर्ष आली स्वतंत्र होऊन, अजून तेवढा प्रगल्भ झालेला नाही. काल परवा कोणतरी फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी कोणतरी स्टेटमेंट केलं, आपण वाचलं असेल, की भारत देश अजून 5,000 वर्षापूर्वीसारखाच वागतोय. हे इतर देशांनी आपल्या देशाबद्दल केलेले ॲनालिसिस आहे. यांचं उत्तर ह्याच्यामध्येच आलं. आपण कधी आपण विज्ञानवादी होणार? आपण कधी यांच्या म्हणजे कधी ह्याच्यापासून सुटकारा घेणार? काल परवा जे आपले तुकाराम मुंडे ज्यांच्या मातोश्रींचं देहावसन झालं, आपली परंपरा अशी होती की त्यांच्या अस्थी पाण्यात सोडायला पाहिजे. त्यांनी काय केलं? विधी करतात. हे विधी कुठून आले? ह्या कोणीतरी इस्टॅब्लिश केलेल्या विधी आपण ते करतो. पण त्यांनी तसं न करता विज्ञानवादी एक विचार घेऊन त्या पाणीचं प्रदूषण न करता त्या अस्थींना त्यांनी जमिनीत पुरलं, त्या ठिकाणी झाड लावलं, जेणेकरून भविष्यामध्ये त्या अस्थीमधून मिळणारं कॅल्शियम जे आहे ते जमिनीमध्ये त्याचं विघटन होऊन झाडांना त्याचं ते पोषण मिळेल आणि ते झाड चांगलं फोफावेल. हा झाला विज्ञानवादी विचार. मग हा विज्ञानवादी विचार जो आहे, हे लोक का स्वीकारत नाही? लोक शाळेतील पहिलीच्या क्लासपासून अगदी कॉलेजपर्यंत सायन्स हा सब्जेक्ट असतो, ॲटलीस्ट 10वीपर्यंत असतो. आम्ही 10वीपर्यंत बायोलॉजी शिकलो आहे, सायन्स शिकलो आहे, फिजिक्स शिकलो आहे, केमिस्ट्री शिकलो आहे. तरी देखील हे डोक्यामध्ये फिट का बसत नाही? तरी देखील पुन्हा भोंदूगिरी बाबा वगैरे हे सगळे यांच्या मागे लागतात. जो हापकिनचं तो एक शास्त्रज्ञ आहे बघा, ते अगदी हँडिकॅप होते, त्याचं नाव त्यांना पार्किन्सन्स. हां, येस. त्यांनी सांगितलं, त्यांनी अभ्यास केला, पूर्ण विश्वाचा अभ्यास केला. त्यांना कुठेही देशावरती स्वर्ग वगैरे दिसला नाही. स्वर्ग नाहीच आहे वरती. या पृथ्वीच्या वरती कुठेही असं एक ठिकाण नाही की ज्या ठिकाणी कुठली मानव वस्ती असेल. पृथ्वी हाच एक देश आहे. आपल्या ज्या गॅलेक्सीमध्ये फक्त जो आहे पृथ्वी, त्यावरतीच फक्त मानव वस्ती आहे. मग हे स्वर्ग, नर्क वगैरे जे आहे, हे कुठून आणलं आहे आणि कशाचा ह्याला आधार काय? त्यामध्ये होम हवन करताना जो अग्नी दिला जातो, ते जेवण जे टाकतो आपण, ते वर जाऊन आपल्या आत्म्याने मिळतं. वरती आत्मे आहेच नाही ते, आणि ती धूर वरती जातच नाही, वरती ढग होऊन ते पुन्हा खाली येतं. तर हे सगळ्या सायन्सच्या गोष्टी असतात. हे लोक कधी आत्मसात करणार? त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी धोरणं, पॉलिसी सरकारने ह्या राबवल्या पाहिजे. काही समाज जो आहे आज फार विज्ञानवादी आहे, काही अजून थोडा बाहेर पडतो त्यातून. एक बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जेव्हा त्यांना हिंदू धर्मामध्ये खूप त्यांचा छळ झाला, त्यांनी काय केलं? संपूर्ण जगात सर्व धर्मांचा अभ्यास केला. कुठला धर्म मला मानवता धर्म शिकवेल आणि ह्या अंधश्रद्धाच्या बाहेर पडेल, तर त्यांनी स्वीकारला बौद्ध धर्म. भूतप्रेत हा हिंदू धर्मामध्ये आहे, भूतप्रेत मुस्लिम धर्मात आहे, भूतप्रेत
ख्रिश्चनमध्ये आहे त्यांच्याकडे ते झोंबी वगैरे काय काय असतं ते आहे तिकडे. बौद्ध धर्म असा आहे ज्याच्यामध्ये ह्या गोष्टीला थारा नाही. विज्ञानवादी धर्म आहे. त्यामुळे मी असं एक विशिष्ट धर्माचं समर्थन करतो की विशिष्ट धर्माला मी स्वतः हिंदू आहे, पण असं समर्थन करतो की विरोध बोलतो असा हा भाग नाही आहे. पण लोक कधी स्वीकारणार ह्या गोष्टी? लोकांनी स्वतः शिकलं पाहिजे, मुलांना देखील शिकवलं पाहिजे. आज मी माझी स्वतःची मुलं जी आहेत ना, मी त्यांना देव वगैरे अजून माहीत नाही, मी त्यांना विज्ञानवादी बनवलं आहे. मी त्यांना कधी नाही म्हटलं की मंदिरात जाऊन तिथे हात जोड किंवा मंदिरात जा, कुठेच पाठवत नाही त्यांना. विज्ञानवादी राहा, विज्ञानवादी झाला पाहिजे. जर मुलं विज्ञानवादी असेल तर भविष्यामध्ये तुमची मुलं मोठे होऊन ज्या मुली किंवा महिला किंवा पुरुष जे आहेत अशा बाबांकडे जाणार नाही. तुमचे विचार जे असतील हे विज्ञानवादी होतील आणि तुम्ही विचार कराल तिकडे जाऊन काय मिळतं का, काय फायदा आहे का, आपण हे असं केल्याने होतं का, असं पॉसिबल आहे का, एखादं द्रव पिल्याने तुमच्यात परिवर्तन होईल का. जर द्रवच प्यायचं आहे तुम्हाला, ते डॉक्टर आहेत, ज्यांनी अभ्यास करून सगळे डिग्र्या घेतलेल्या आहेत, तुमची ट्रीटमेंट करतील. त्यांच्याकडे न एखाद्या बाबाकडे जाऊन एखाद्या गंडेदोरे घातल्याने तुम्हाला कधीही काय होणार नाही. पण त्याच ऐवजी एखाद्या डॉक्टरकडे सलाईन लावली तर नक्की तुमच्यामध्ये फरक पडेल. त्यामुळे समाजाने हा जो समाज आहे ना, जसं आता मी 2-3 उदाहरण दिली, मी आपलं पार्लमेंटचं उदाहरण दिलं. फ्रान्सचे राष्ट्रपती त्यांनी आपलं जे 5,000 वर्ष मागे असल्याबाबतचं त्यांनी एक सर्टिफिकेट दिलं. त्याचंच हे प्रतिबिंब समाजामध्ये आहे. हा जो समाज आहे आपला शिकलेला पैसे असलेला समाज आहे, हा संपूर्ण मंत्री जे आहेत आता किंवा संपूर्ण जे पुढारी आहेत किंवा नेते आहेत, सगळे कुठल्या ना कुठल्या बाबाकडे जातात. तुम्ही मागे तो साऊथला अजून एक बाबा होता, सत्यसाई बाबा होता, त्यांच्याकडे तर तेंडुलकर पण जातात, स्वतः जायचे त्यांच्याकडे. हे प्रत्येकाची मानसिकता आहे, त्या कोणत्या मानसिकतेमध्ये त्यांचा जन्म झाला आहे, त्यांचे संस्कार झालेत, ते कसे मोठे झालेत आणि त्याचं ते प्रतिबिंब आहे किंवा त्यांचं ते म्हणतात नाही का, मातेच्या घडाला आपण जसा आकार देतो तसा तो मोठा झाला होतो, तसा हा समाज घडलेला आहे. त्यामुळे ह्याला थोडा वेळ लागला ह्यातून बाहेर पडायला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अजून मला वाटतं 20-25 वर्ष लागतील ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट व्हायला आणि लोक प्रगल्भ व्हायला आणि हे सगळं विज्ञानवादी विचार घ्यायला. आणि यासाठी सरकारनेच इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. अशी पुस्तकं, एक जनजागरण, अवेअरनेस लोकांमध्ये पसरवलं पाहिजे. दूरदर्शनसारखे हे चॅनल आहेत किंवा सरकारची चॅनल आहेत त्यावरती हे पसरवलं पाहिजे. कितीतरी NGO आहेत त्या यावरती काम करतात, पण तसं सरकार काय करत नाही. काय सरकारचेच मंत्री स्वतः तिकडे जातात, तर त्यांना असं कधी काय वाटत नाही आहे या बाबतीत. त्यामुळे हा सगळा समाज जो आहे ना, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे काही त्यांची गुपितं असतात, ही गुपितं ते उघडपणे सांगू शकत नाही. मग ते सांगायला लागू नये किंवा सांगता येत नाही म्हणून ते मग असं शॉर्टकट शोधतात, अशा बाबांसारखा कोणाच तरी मार्फत. जसं रुपाली चाकणकर ज्या महिला अध्यक्ष होत्या, त्यांच्याकडं अनेक प्रकरणं यायची महिलांची. मी कितीतरी प्रकरण दाखल केलेली. तर त्या स्वतः तिकडे जात आहेत. त्या राज्याच्या महिलाच्या एक कॉन्स्टिट्युशनल पोझिशन होती, त्यावरती त्या प्रस्थापित होत्या. तसंच त्या एखाद्या खाजगी पॉलिटिकल पक्षाच्या त्या अध्यक्ष देखील होत्या. एवढी महत्त्वाची जबाबदारी असताना तुम्ही जे कराल ते तुमची जनता, तुमचे अनुयायी करतील. त्यामुळे पहिले ह्यांनी स्वतःला सुधारवलं पाहिजे, स्वतः त्यांनी याचं अनुकरण करायला पाहिजे, स्वतः ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तसं न करता तुम्ही लोकांकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. आज मला मीडिया जर बघत असेल तर आज मी जे काही सांगतो हे लाखो लोकांपर्यंत पोहोचतं, मी या गोष्टी बोलतो ते. आणि त्यामुळे ह्या जे आपण बोलतो त्याला लोक फॉलो करतात, आपलं अनुकरण करतात. त्यामुळे मंत्री, पुढारी, नेते यांनी जबाबदार वक्तव्य केलं पाहिजे, त्यांचं वर्तन जबाबदार असलं पाहिजे, त्यांचं वागणं जबाबदार असलं पाहिजे. दुसरे कोण झिरवळ नावाचे मिनिस्टर होते, त्यांनी त्यांच्या खाजगी बंगल्यामध्ये जो काय प्रकार केला किंवा त्याचा त्या पद्धतीने वापर केला, तर ह्यांना नैतिकता कळली पाहिजे की आपण एक मोठ्या पदावर आहोत, आपण एक मंत्री आहोत आणि अशा ठिकाणी येऊन आपण काय वर्तन करायला पाहिजे. जेव्हा हे सगळं त्याची ज्याला जाणीव होईल ना, त्यावेळी सगळं आपोआप थांबेल. त्यामुळे कोणाला काही सांगायची गरज पडणार नाही. पण हे अवेअर व्हायला थोडा वेळ लागेल. आणि मी तर म्हणतो हे अडाणीचे सगळे हे मिनिस्टर पण अडाणीत अजून पण. म्हणजे पुढारी नेते यांना काही कशाचं कमी प्रगल्भ नाहीत. यांना फक्त भ्रष्टाचार करायचा, स्वतःची घरं कशी भरायची आणि हे सगळे कमवलेला जो पैसा असतो हा प्रोटेक्ट करण्याकरता हाही असे वेगवेगळे मार्ग, बाबा वगैरे यांच्यासोबत जाऊन फोटो काढणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, हे त्यामुळे सगळे फोपवते. असं तुम्ही मला एक उदाहरण सांगितलं होतं, आपण त्याच्यावरती मगाशी बोललो होतो की तुमच्याकडे देखील अशी एक केस आली होती. मुंबईतले कोणी पोलीस होते, ते एका बाबाला फॉलो करत होते आणि नंतर त्यांची मुलगी तिथे गेली आणि त्या बाबाने त्या मुलींचं देखील शोषण केलं होतं. त्याबद्दल काय सांगाल? मुंबईतल्या एका पोलीस स्टेशनला पोलीस इन्स्पेक्टर 3 स्टार अशा दर्जाचे अधिकारी होते. नंतर त्यांचं प्रमोशन सिनियर PI झाले त्या ठिकाणी. तर आता हे कसं आमच्या आशिलाचं आहे त्यामुळे नाव वगैरे मी डिस्क्लोज करत नाही. तर ते
असेच कुठल्या तरी बाबाला फॉलो करायचे आणि त्या बाबाच्या एवढे ते आहारी गेले होते. त्याला सोन्याची नाणी गिफ्ट करणं, त्याला महागड्या गिफ्ट देणं आणि बरंच काही गोष्टी त्यांना त्यांना फॅसिलिटी देणं, त्यांना फ्लॅट देणं वगैरे या गोष्टी त्यांनी केल्या. त्यांची मुलगी थोडीशी मला वाटतं थोडीशी डोक्याने थोडी मंदबुद्धी होती, काहीतरी असा प्रकार होता. तिचं शुद्धीकरण करण्याकरता बाबांनी सांगितलं, बाबांची नजर त्यांच्या मुलीवर गेली. ती मुलगी मायनर होती. शुद्धीकरणाच्या नावाखाली त्यांनी मुलीला पूजेला बोलवलं. अख्ख्या घराला तिकडे शुद्धीकरण करायला पाठवायचे, म्हणजे पूजा करायला पाठवायचे. तर त्या मुलीचा त्या बाबाने लैंगिक छळ केला. लैंगिक छळ केल्याच्यानंतर म्हणजे एकदा ना अनेकदा छळ केला. बंद खोलीमध्ये त्या बाबाने त्या मुलीला म्हणजे जो लैंगिक छळ झाला तिचा, असं सेम खरत बाबाची आपण ज्या क्लिप बघता त्या टाईपचंच होतं. तर तो लैंगिक छळ झाला. मुलगी मायनर होती, अज्ञान होती, 16 की 17 वर्षाची होती. पण मला एक कळलं नाही त्यावेळेस. ती केस जी माझ्याकडे होती, तो जे आरोपी जो बाबा होता तो आमच्याकडे माझा अशील म्हणून होता. तो अशील असल्यामुळे मला माझं काम करणं माझं कर्तव्य होतं. पण माझ्या मनातून जी भावना होती की त्या मुलीचे जे वडील होते पोलीस अधिकारी, त्यांच्या विरुद्ध माझी भावना होती. मी जेव्हा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलं, युक्तिवाद जेव्हा केला, मी सांगितलं हे तर आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध हे असे पुरावे आहेत. पण बोलो त्याच्या व्यतिरिक्त ह्या बाबाकडे ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्या मुलीला पाठवलं ते देखील आरोपी आहेत. ते पोलीस अधिकारी आहेत, त्यांना कायदा चांगला कळतो, अंधश्रद्धा विरोधी कायदा देखील त्यांना माहिती. असं असताना मुलीच्या हातून पूजा करून घेणं, बाबाकडे मुलीची शुद्धीकरण करायला पाठवणं, हे स्वतः त्यामध्ये येतात. स्वतः अबेटमेंट ऑफ क्राईममध्ये आहेत ते. त्यामुळे त्यांना देखील आरोपी केलं पाहिजे. ही गोष्ट काल बरोबर मी माझे पोलीस मित्राला देखील सांगितले. तर त्यांनी खूप चिडले. ते बोलले असं ह्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, ह्याला अटक का नाही केली, असा झाला. म्हणजे बघा, म्हणजे हे अंधश्रद्धेचं जे खूळ जे आहे डोक्यामध्ये किती लोकांमध्ये फोपवलेलं आहे. तर पोलीस देखील सुटलेले नाही, मिनिस्टर सुटलेले नाहीत. पण सर कारवाई का होत नाही मग यांच्यावरती? आता असं आहे की कारवाई करायला कायदा कमी पडतोय? कायदा नाही. आता कसं आहे माहिती आहे, त्या केसमध्ये काय झालं, ते स्वतः पोलीस अधिकारी वरिष्ठ दर्जावरती असल्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना ते वाचवतात, एकमेकांना वाचवायचं काम करतात. कारण ह्यांचे पण आड्याकोडे ते अडकलेले असतात. एकमेकांना सहाय्य करू अवघे जरूर सुपंत असं ते आहे ना, ते एकमेकांना मदत करतात. तर असं मदत केल्यामुळे होतं काय की कायदा काय करू शकत नाही. म्हणजे आता पण हा जो तपास चालू आहे बंधू खरातचा, या तपासामध्ये ते काय भविष्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला वाटते असं? मला 100% वाटतं. कारण म्हणजे बंधू आम्हाला कुठली शिक्षा होणार नाही असं शिक्षा येस, त्याला शिक्षा होणार, बलात्काराची शिक्षा त्यात होऊ शकत नाही असं मला वाटतं. का पण सर? याचं कारण म्हणजे एवढे पुरावे, एवढे व्हिडिओ, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दिसतं का की कुठल्या बाईला तो खेचत आणतोय, तिचे कपडे काढतोय, असं त्या स्वतःच्या महिला ज्या स्वतःच कृत्य करतात, स्वतः त्याचे कपडे काढतात, तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे तो डिफेन्स 100% घेणार आहे तो. त्यामुळे हा जो डिफेन्स जो आहे ना त्याचा, तो 100% हा होणार आहे. आणि जो पंचनामा होतो, फुटेजचा जो पंचनामा होतो, आता फुटेजचा पंचनामा जर करायचा म्हटला, समजा मी इकडनं असं आलो, इथे बसलो आणि तुमच्याशी मी काहीतरी बोललो आहे, तर जो पंचनामा जो होतो ते ट्रान्स्क्रिप्शन असतं, त्यामध्ये हेच लिहिलं जातं की सातपुते साहेब इथे आली, इथे बसले आणि यांच्याशी बोलतात. ते ट्रान्स्क्रिप्शन तेच असतं की ती महिला अशी आतमध्ये आली, तिने स्वतःचे कपडे काढले आणि त्याचे कपडे काढले. मग याला बलात्कार कसा म्हणता येईल? आता राहिला प्रश्न, तिला ते सेडेक्टिव्ह दिलं का, तिला ॲडमिनिस्ट्रेटर दिलं का, तिला कोणतं औषध पाजलं का, त्याचा देखील पुरावे आता नाहीत. इमिजिएटली जर घटना घडली, समजा बलात्कार झाला, तर ती लगेच मेडिकलला गेली आणि किंवा तिने चेक केलं की ब्लड चेक केलं किंवा अजून तर ते पुरावे मिळतील. मग हे पुरावे कसे मिळतील? बस पण सर जर आता महिला म्हणतात की यांनी आम्हाला म्हणजे फसवलं, यांनी आमच्यावरती बलात्कार केलाय, मग ते कसं काय त्याच्यामध्ये तारतम्य? कायदा काय बघणार म्हणजे नक्की? कायदा पुरावे बघणार. किती बलात्कारच्या केसेसमध्ये शिक्षा लागते मला सांगा? बलात्कार म्हणजे त्याने तिच्यावरती जबरदस्तीने तिच्या विदाऊट कन्सर्नने केलेलं ते कृत्य असतं, आपण असं म्हणतोय. ते काय तो बेडही नव्हता, त्या बसायला ठिकाणी जागा देखील नव्हती. जसे कम्प्युटर वगैरे आहे ते अशी छोटीशी जागा होती, महिला स्वतः तिकडे बसायच्या त्यावरती. म्हणजे विलिंगली येतात असं? विलिंगली आहे, तर कॉन्सेन्शुअल दिसतंच ते. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते दिसतंच आहे त्यामध्ये. त्यांनी केलंही असेल, पण त्या महिला पुढे नाही येत. आता ज्या महिला आता आलेल्या आहेत ते स्वतः तोंड लपवत आहेत, स्वतःची इज्जत लपवून पाहत आहेत. त्या भविष्यात कोर्टात जातील का नाही याची पण काही शाश्वती नाही. तुम्ही पहा, यातल्या किती महिलांना प्रोटेक्शन मिळेल तेही पहा. किती महिला शर्मेपायी त्याचं काय करतील माहीत नाही स्वतःचं. त्यांची व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. एखादी महिलाच्यामध्ये काय घडलं तर बाहेर चालायला लागली तर लोक बूट दाखवून हीच ती महिला, कारण लोकांची मानसिकता तशीच आहे अजून. त्यामुळे हे फार डिफिकल्ट आहे. आणि त्यात तपास अधिकारी जी आहे,
तेजस्वी सातपुते नावाची जी महिला ती सो कॉल्ड सिंगम म्हणून स्वतःला घेते वगैरे, तिची पण कारकीर्द अशी फार तिच्यावर पण केसेस दाखल आहेत स्वतःवरती. ठीक आहे. तर आम्ही त्या अधिकारीला, त्या जी अधिकारी तपास करते तिला देखील आमचा विरोध आहे पहिली गोष्ट. कारण ती मंत्र्याच्या सांगण्यावरून तपास करणार याची शाश्वती काय? हा तपास जो आहे हा CBIला दिला पाहिजे. नाही, ते राज्य सरकारच्या समिती समिती जरी असले, SIT जरी असेल तर ती फडणवीसच्या अंडर, देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या अंडर असते. ठीक आहे. ते सांगतील तसाच तपास होणार. जसं तुम्हाला सांगतो, हे मालेगाव ब्लास्टमध्ये जे झालं, मालेगाव ब्लास्टमध्ये स्वतःचे त्यावेळेचे जे काही अधिकारी होते की ती आता ते सुटले केस, ती ठाकूर जे होते ते सुटले, सुटले, साध्वी प्रज्ञा सिंग जे सुटले, ॲक्विट झाले. हायकोर्टाने काय केलं? हायकोर्टाने सांगितलं याच्यामध्ये पुरावेच नाही आहे. जर पुरावेच नाही आहे मग त्याला शिक्षा कशी लागणार? कारण कोर्ट काय करतं, पुरावे पाहतं. आणि मग पुरावे नसायचं कारण काय झालं, त्यावेळेचे काही अधिकारी माझ्या संपर्कात आले, म्हणजे आमचे जवळचे होते. त्यांनी मला सांगितलं, सर आम्ही हा तपास केला, आम्ही सगळं दिलं, हे लावलंच नाही चार्जशीटला. चार्जशीटचा पार्टच नाही हा, चार्जशीटमध्ये नाहीच आहे. जर चार्जशीटमध्ये नाही तर तपासामध्ये, ट्रायलमध्ये कसं साबित होणार? आम्हाला त्यावेळेस प्रेशर केलं गेलं, शांत बसायला सांगितलं, आणि त्यामुळे हे झालं नाही. मग हे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी. आता हा तपास प्रामाणिकपणे होईल कशावरून? जसं मी काही महिला, नाशिकच्या महिलांनी मला कोणातरी मार्फत संपर्क साधला, त्यांनी मला सांगितलं, म्हणजे विक्टीम महिलांनी की पोलीस आमच्याकडे फक्त माहिती विचारतात आणि रेकॉर्डला आमची कुठे घेत नाही आमची माहिती, आणि येऊ नका म्हणतात पोलीस, नाही तर तुम्हाला अडचण होईल. मग मला सांगा, ज्या खरोखरच्या ज्या विक्टीम आहेत त्याला तुम्ही घेत नाही, ज्या सो कॉल्ड विक्टीम दाखवल्या आहेत आता त्या पुढे येणार नाहीत, मग हा तपास कसा पूर्ण होईल? राहिला फार प्रश्न अँटी सुपरस्टिशन जो लॉ मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवला, त्यामध्ये फार त्याला शिक्षा लागू शकते, ते फार 2-3 वर्षाची शिक्षा लागू शकते त्याला. मग बलात्काराचं काय? बलात्काराचे पुरावे नाहीत, इंजुरी नाही, मेडिकल नाही. बरं, त्यांना जे काय औषध खायला घातलं त्याचं काय पुरावे नाही, ते नाहीच मिळणार. ते 100% नाही. जास्तीत जास्त अशोक खरातवरती, म्हणजे अशोक खरातला कुठली शिक्षा होऊ शकते तर ती फक्त ते आर्थिक त्यांनी जे फसवणूक केलेली आहे, फसवणुकीचं देखील ते पण विलिंगली असलं पाहिजे ना. तुम्हाला जर मी सांगितलं की मी इंड्यूस केलं तुम्हाला, 420 म्हणजे काय असतं की म्हणजे महिलांवरती त्याने जे एवढं सगळं महिलांबरोबर केले कृत्य, त्याबद्दल तो क्लीन चिट मिळेल त्याला? शक्यता आहे. पुरावे तेवढे सबळ पुरावे असले पाहिजे. हे आज मी बोलतोय, आज तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलतोय, म्हणून मी तुम्हाला विचारलं. सर, तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती आहात, मी बोलतोय तुम्हाला. हे भविष्यात याचं आम्हाला कॉन्सिक्वेन्स माहिती आहे ना. आम्हाला, आम्ही चालवतो नाटकं, असे खटले चालवतो, ट्रायल चालवतो, हायकोर्टला चालवतो, याचे परिणाम आम्हाला माहिती काय होणार आहेत ते. हे फक्त मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा हा प्रकार सध्या चालू आहे. उद्या समजा आजारपणामुळे गेला समजा, पण त्याला कोर्टामध्ये, म्हणजे कोर्ट त्याला किती शिक्षा, किती वर्षाची देऊ शकतं? तुम्हाला सांगितलं ना, जर गुन्हा साबित झाला, त्याचा बलात्काराचा गुन्हा साबित झाला, त्याला 14 वर्षे किंवा लाईफ त्याला मिळू शकते. लाईफ त्याला मिळू शकते. जर एखादी मायनर असेल तर त्याला लाईफ पण मिळेल त्याला. उद्या समजा पोलिसांनी त्याला एन्काउंटर केला किंवा काही कारण दाखवलं, त्याला कुठलं इंजेक्शन दिलं आतमध्ये आणि मारून टाकलं, ते कोण बघायला गेलं तिकडे? हे पॉसिबल आहे ना सगळ्या गोष्टी. त्याच्या लाईफची गॅरंटी काय? उद्या तो CCTV फुटेजमध्ये आहे का? आता त्याला मॉनिटर केलं आहे का? त्याचं पण रक्षण करणं त्याचा हा मानवी अधिकार आहे. आरोपींचे जसे अधिकार असतात सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले, त्यामध्ये त्याचे स्वतःचे अधिकार आहेत ना, त्याचं रक्षण कोण करणार? गुन्हा साबित व्हायला किंवा त्याच्यावर जे आरोप जे आहेत ते फेटाळून लावण्यासाठी तो जिवंत असला पाहिजे त्यावेळेस. जसं ती तृप्ती देसाई यांनी सांगितले की त्याची हत्या होऊ शकते. आता आम्ही जे अक्षय शिंदे प्रकरण चालवलं, आम्हाला माहिती आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती आहे आम्हाला. तर त्याची हत्या झाल्यावर काय करायचं मग ह्या सगळ्या महिलांचं एवढं सगळं तुम्ही आता एक गाजावाजा केला एवढा मोठा भारतभर, राज्यभर, त्याचा काय? या महिलांनी कुठे जायचं? मग कुठे न्याय मागायचा? जेव्हा तुम्ही देता त्यांना हे सगळं करता, मिनिस्टर एवढी मोठी संपत्ती त्यांनी उभी केलेली आहे, तो नाग वगैरे तो सोडायचा तिकडे, तो प्लास्टिकचा नाग. ठीक आहे, तुम्ही सिंपल गोष्ट आहे ना. मी आपण एखादी चुकीची गोष्ट जरी बोलतो, आपल्याला टोकतो, हे चुकीचं असं नाही आहे. तुम्हाला साप कळत नाही जिवंत की तो कसं कळत नाही. पण तो काहीतरी रात्रीच्या वेळी ते सगळं करायचं आणि त्या ज्या रूममध्ये ठेवायचं तिथे अंधार असायचा. आजच्या काळामध्ये चमत्कार करणारा मला एकतरी व्यक्ती दाखवा की जो चमत्कार करतो. साबित झालं आहे का आतापर्यंत? भारत देश स्वतंत्र होऊन 77 इयर्स झालेले आहेत. एक चमत्काराचं कुठे दाखवा की असं काहीतरी व्यक्ती, असं त्यांनी कुठंतरी भस्मस ओढला आणि काहीतरी चमत्कार घडला, असं कधी झालं आहे का? साबित झालं आहे का? सगळं वैज्ञानिक असतं सगळं. आणि स्वतः असं आज एक मीडियामधलं स्टेटमेंट आलं त्याचं, हे सगळं त्यांनी ट्रिक वापरल्या, सायन्सच्या ट्रिक वापरल्या त्यांनी.
सायन्सच्या ट्रिकने सगळं पॉसिबल आहे. माइंड रिडिंग आणि बाकीच्या ट्रिक्स असं त्यांनी हां केलं. येस. आम्ही अनिसमध्ये जेव्हा आम्ही काम करतो, आम्ही म्हणजे आमची टीम, मी वकील आहे, पण त्यांनी सगळे दाखवले भस्म कसे काढायचे, आग कशी लावायची, रक्त कसं काढायचं, हे सगळ्या त्याचे ट्रिक्स आहेत सगळ्या, म्हणजे आम्ही दाखवतो ते सगळे. आम्ही सगळ्या मीडियामध्ये किंवा दूरदर्शनापूर्वी बघत कार्यक्रम असायचे, ब्लॅक अँड व्हाईटपासून ते दाखवायचे त्यावेळेस. हे रक्त म्हणजे ते लिंबू आणि हळद मिक्स जर केलं तर ते लाल होतं आणि लोक त्याला घाबरायचे. तर ह्या सगळ्या ट्रिक्स वापरून त्यांनी केलेले आणि आज उघड झालेलं आहे. आता ते रेकॉर्डही केलं असेल त्यांनी, पोलिसांनी रेकॉर्ड केलं असेल त्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर लोकांनी वैज्ञानिक झालं पाहिजे, विज्ञानवादी झालं पाहिजे आणि याचा अभ्यास करायला पाहिजे. कसंही लोकांच्या आहारी न जाता आपण कायद्याची मदत घेतली पाहिजे, आपल्या डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, वकिलांची मदत घेतली पाहिजे, सायकोलॉजी जे असतात ना, मानसोपचार तज्ज्ञ, त्यांची मदत घेतली पाहिजे, समाजसेवकांची मदत घेतली पाहिजे आणि जे प्रगल्भ आहेत त्यांची मदत घेतली पाहिजे. तर हे सगळं केलं तर मग हा सगळा प्रकार होणार नाही भविष्यामध्ये. नक्कीच. आज सर तुम्ही आलात आणि तुम्ही अशोक खरात केसच नाही तर एकंदर अशा भोंदू बाबाच नाही तर महिलांवरती अत्याचार करणाऱ्या सगळ्यांच्याच विरोधामध्ये तुम्ही एक खूप छान असं मला एक म्हणजे त्याची एक दुसरी बाजू पण तुम्ही दाखवली की जी समाजाचा नक्कीच म्हणजे डोळे उघडणारी आहेत. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.